मधोडकर पेठेतील डॉक्टर भूषण मुरके हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांसह एसआरपीएफ कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवून डॉक्टर मुरके यांच्यावर प्रश्नांचा चांगलाच भडीमार करण्यात आला। फोन आला यांचा तुमचा आउटस्टँडिंग काल म्हणजे आम्ही 11 वाजता 2 वाजतापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 46,500 रुपये झालं म्हणे इतक्या तासाचं। तर तुम्ही पहिले पैसे जमा करा म्हणे। मी पहिले 15,000 रुपये काउंटर जमा केले, 5,000 मेडिकलला दिले। रात्री 2 वाजता 12:30 वाजता माझ्या भावाने तुषारपुरींनी पुन्हा रात्री 22,000 रुपये काउंटरला जमा केले, 20,000 मेडिकलला दिले। तोपर्यंत म्हणे हे की आम्ही पहिले पैसे जमा करा, समोरची कारवाई ते होईल। ते मुरके साहेब स्वतः माझ्याशी बोलले, यांच्या म्हणण्यानुसार मी पैसे जमा केले काउंटरवर। पण एवढं तुम्ही रात्री जे सांगितलं बा पेशंट, त्या मॅडमशी बोललो मी आतमध्ये, बा पेशंट रिस्पॉन्सिबल आहे। रात्री पेशंट आमच्याशी बोललाच होता, डोळे उघडले बोलला, त्याच्या मिस्टरशी बोलला की बा मुलीला पाहिले जा, तिची काळजी घ्या। मी स्वतः हजर होतो त्यावेळेस। एवढं असताना जर रात्री हे गोष्ट 10-10:15च्या दरम्यान, त्याच्यानंतर हा समोरचा प्रोग्राम सुरू झाला, त्यावेळेस ब्लड चाललं नव्हतं। ज्यावेळेस आपण गर्भपिशवी काढली की तुम्ही स्वतः सांगितलं की आता आपलं ब्लडिंग मध्ये, ज्यावेळेस मी तुम्हाला तुमच्या दवाखान्यामध्ये भेटायला आलो किंवा आम्ही तुमच्या संपर्कात आहोत रिंगसोल्यासोबत, त्यावेळेस ब्लड चाललं नव्हतं, तुम्ही माझ्याशी हेच बोलले, बरोबर आहे। मग त्याच्यापासून जो हा 8-10 तासाचा कालावधी झाला, एवढ्या मोठ्या दूर पेशंट गेला, त्याच्यानंतर आपण प्लाझ्मा लावला की ठीक आहे तुम्ही प्लाझ्माला लवकर कव्हर होते, प्लाझ्मा आणा। मग पुन्हा 10 बॉटल बोला। तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे। जी क्षती झाली आहे त्याची पूर्ती नाही होऊ शकत। आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न केले, तेच मी तुम्हाला तेव्हापासून सांगत आहे, तेच मी तुम्हाला प्रयत्न साहेब 100% आहे ना, गलती यांचीच आहे। तुमच्या हलगर्जीपणामुळे जीव गेलाय, हे 100% राईट आहे। मी जर 10:30 वाजता तिच्याशी बोललो, तिचा मिस्टर स्वतः बोलला की मला बरं वाटते, तुम्ही मुलीला पाहिले जा, तिची काळजी घ्या, त्याच्यावर समजा मग 70% पेशंट कव्हर होणार। ते मॅडम पण सांगा आयुष्याच्या मला की बा ठीक आहे म्हणजे पेशंटला आपण ब्लडिंग बंद झालं, आपण गर्भपिशवी काढलेली आहे, सध्या पेशंट चांगला आहे। हे मॅडम माझ्याशी बोलला, त्यावेळेस मी 10:30-11 तुमच्याकडनं गेलो। 12:30 वाजता डबल फोन आले, काउंटर पहिले 20,000 रुपये जमा करा, पेशंट आम्ही सोडून चाललो होतो, दिले नसते तुमचे पैसे। हो, हे कुठली कंडिशन आहे, साहजिक आहे ना। म्हटलं असतं पण तुमच्यासमोर बोललो मी 15,000 जमा केले, मेडिकलला दिलं, म्हटलं सकाळी मी करून टाकतो काय आहे। डिलिव्हरी लेबर रूम मध्ये का नाही झाली सर डिलिव्हरी? नाही ते सेकंड टाइम मध्ये कधी कधी फास्ट होतं ना डिलिव्हरी। नाही, त्या पेशंटकडे लक्ष नसलं म्हणजे तेव्हाच ते बेडवर करायला नाही जेव्हा लक्ष राहत नाही ना पेशंटकडे तेव्हाच ते जागेवर करावं, एवढं तरी समजतं नाही आम्हाला। अच्छा सर, आपने क्या बोले थे कि कुछ हो जाता उसकी वजह से ब्लड चालू हो जाता, ठीक है, लेकिन वो लेडीज तो अच्छी हो गई थी ना, 20-25 मिनट ब्लड बंद भी हो गया था, फिर दोबारा कैसे चालू गया सर? फिर आपका ध्यान कहाँ है फिर? वो पैसा है और अभी तक बंद नहीं हुआ सर, वो डेड होगी, लेडीज डेड होगी, फिर भी ब्लड नहीं बंद कर रहे आप, बंद हो नहीं पा रहा। सोबत हे जर होऊ शकतं, समझ में दिमाग काय, हम तो डॉक्टर फील्ड के नहीं है, पुलिस फील्ड के। डॉक्टर फील्डचे वर्ड वापरून ते कारण सांगून आम्हाला कन्फ्यूज, आम्हाला काही समजणार नाहीये, काही कारण दिलं तर यांना काही समजणार नाहीये। एक तो सर आप हमको समझा नहीं पा रहे, या फिर हम बहुत बड़े बेवकूफ हैं, अपनी दिमाग की बारी है, मेडिकल लँग्वेज। आता काय म्हणजे प्रॉब्लेम असेल आलं लक्षात नाही आपल्याला, तर आपल्याला समजून घ्या, काही कोणाची हलगर्जीपणा दिसून येत असेल, काही असेल तर आपण त्यांचं पीएम करू। सर कंडिशन अशी आहे सर, हा पेशंट इथून फाटला, तुम्ही जाऊन पहा एवढा रक्तानं भरला आहे, ते म्हणजे पीएम करायची इच्छा नाही, फक्त मला हे मान्य आहे की यांनी मान्य करायला पाहिजे ठीक आहे माझी चुकी झाली आणि माझ्या चुकीच्यामुळे हे पेशंट असा दगावला। कुछ भी नहीं राहिला सर, दुसरा कुछ भी नहीं, बरोबर आहे। आता मला सांगा सर, नाही राहिला दुनियात, नाही राहिली काय करणार, दुसरा कुछ भी नहीं बोल रहे, गलती होगी करके छोड़ देते। राज्य राखीव बलगट क्रमांक 9 मध्ये पोलीस जवान असलेले तुषार पुरी यांच्या 33 वर्ष पत्नीला 3 दिवसाअगोदर मधोडकर पेठेतील डॉक्टर भूषण मुरके हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते। त्या ठिकाणी त्याच खोलीत पत्नीने गोंडस मुलीला जन्म दिला। त्यातच पतीच्या परवानगीने तिची गर्भपिशवी काढण्यात आली, मात्र त्याच वेळी तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला। डॉक्टरांनी अनेक प्रयत्न केल्यावर सुद्धा रक्त थांबणे अशक्य झाल्याने तिला नाजूक परिस्थितीत रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे सांगितले, परंतु त्या ठिकाणी सुद्धा शर्थीचे प्रयत्न केल्यावर सुद्धा रक्तस्राव सुरूच असल्यामुळे शेवटी आज सकाळी तिचा मृत्यू झाला। तर तुम्ही ते चुकी करायला मान्य करायला तयारच नाही। नेमकं कुठंतरी तुमचं 100% झालं। एक मिनिट उनकी बात क्लियर कर देता हूं। काल संध्याकाळी आम्ही मुलीला पाहायला गेलो होतो, तेव्हा सरांशी बोलणं झालं, सांगितलं की सर काय प्रॉब्लेम झाला काही नाही, तुम्ही हे समजून घ्यायला तयार नाही आहे ना, तुम्ही चूक मान्यच नाही। अच्छा सर, आपने कसं आहे सर, एवढं आपण ब्लड द्या ना। तुम्ही रात्री मी पेशंटशी बोललो, पेशंट चांगला होता, बोलणं चांगलं चालतं, मॅडमने सांगितलं की बाबा थोडेसे तास भारी आहे म्हणे, पेशंट रिकवर होऊ राहिला। एवढं असताना 6:30 वाजता फोन आला किंवा त्याचं हार्ट ब्लॉक झालं म्हणून, 6:15 मला कॉल आला की पेशंटचा हार्ट ब्लॉक झालं। मग असं का
ह्याच्याकडे लक्ष देईल कोण? उमेश मुरके साहेब, तुम्हाला मी अजूनही सांगतो, तुमची चुकी 100% आहे. मी कालपासून तुमच्या संपर्कात पेशंट मी ॲडमिट केला आहे. माझा भाऊ गडचिरोली नक्षल ड्युटीला होता, तो रजेवर यायचा बाकी होता. तुमच्याशी संभाषण चालू होतं. माझा भाऊ असल्या कारणानं मी पेशंट ॲडमिट केला. तुमच्याशी मी लाईव्ह होतो 2 दिवसापासून. तुम्ही काय करून तुम्ही आठवून घ्या, ज्या दिवशी पेशंट भरती केला मी रात्री 10 वाजता बोललो, साहेब क्रिटिकल असेल तर आपण सिजर करू, नॉर्मलची वाट पाहू नये, नॉर्मल आपल्याला करणं नाही आहे. जर पेशंट चांगला राहत असेल, तुम्ही काय बोलले माझ्याशी की आपण 10-12 तास वाट पाहू म्हणे, सकाळपर्यंत जर नाही झालं म्हणे, समजा बडीवर काही असलं तर तरी तुम्हाला त्या राणीनं सांगितलं होतं की साहेब म्हणे माझ्या अंगावर येऊ राहिलं. बरोबर आहे, मी तुमच्या बाजूने बोलतो. बोलले का नाही बोलले रूममध्ये की माझ्या अंगावर तुम्ही असं पोटाला हातावर लावलं म्हणे, बाळ फिरू राहिलं, हे तुम्ही बोलले. मला सगळं माहीत आहे, पण मला हे माहीत आहे मुरके साहेब, कुठं तरी तुम्ही हलगर्जीपणा केला त्या गोष्टीत. काही तर तुमच्याकडे चूक झाली, ते चूक तुम्ही मान्य करायला तयार नाही. शेवटी आमचा जीव गेलाय, हे तुमच्या चुकीमुळे गेला, हे 100%. कारण की जो डिलिव्हरी झाल्यानंतर 20 मिनिटानंतर हे सुरू झालं. बरोबर आहे, रूममध्ये डिलिव्हरी झाली, ज्या बेडवर भरती केलं त्याच बेडवर डिलिव्हरी झाली. 20 मिनिटानंतर ब्लडिंग सुरू झालं. 20 मिनिटानंतर ज्या वेळेस पूरी होने के बाद में रक्तस्राव उसमें कभी कभी रुका नहीं सकते. सब इंजेक्शन सब दवा देने के बाद भी कभी कभी नहीं रुकता है. वो रुकाने के लिए सब प्रयत्न करने के बावजूद, ब्लड लगाने के बावजूद जब नहीं होता, बीपी बहुत लो हो जाता है, तो उसको आईसीयू सेटअप में शिफ्ट करना पड़ता है. वो अपने आईसीयू सेटअप में शिफ्ट किया, बट वो थैली जो है गर्भ थैली, वो फिर भी अगर रक्तस्राव छोड़ नहीं रही है तो थैली निकालना पड़ता है. वो भी यहाँ किया, पूरे प्रयत्न किए, हर टाइप का ब्लड और एफएफपी वगैरह सब लगा के पूरे प्रयत्न हुए, पर वो पेशेंट अभी आज उनका यहाँ मृत्यु हो गया. और हम दूसरी बात, हम भगवान नहीं हैं, हम डॉक्टर हैं. कोई भी पेशेंट के लिए पूरा प्रयत्न करते, पेशेंट के साथ रहते, और सब उनके सामने हुआ है. सर एक बात पूछिए आपको, हम सर भगवान नहीं है, यही मैं बोल रहा हूँ. मुर्गी हॉस्पिटल थी तो वहाँ पे लाने के बाद यहाँ की तबीयत ठीक नहीं, ऐसा नहीं है. आरोप है, इस नहीं, पर क्या बोलेंगे आप? ऐसा नहीं है. देखो, तबीयत अच्छी, उनकी जो बीपी डाउन था, जब तो अपन आईसीयू में शिफ्ट किया, तभी तो अपन आईसीयू में शिफ्ट किया. बरं. जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा रूम मध्ये डिलिव्हरी झाली आहे. नाही, रूम डिलिव्हरी, एक मिनिट, ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये डिलिव्हरी होत नसते. पेशंट लेबर रूममध्येही होऊ शकते, तसं काही हे नाही. बाळ आपलं जेवण, ते बाळ चांगलं आहे, बाळाने शिकलेलं असूनही बाळ चांगलं आहे. कधी कधी बाळही दगावतं. मोठा जीव डॉक्टर उपस्थित नसताना बाळाचा जन्म झाला. डॉक्टर उपस्थित नसताना बाळाचा जन्म झाला, डॉक्टर नव्हतेच असाही यांचा आरोप आहे. इस पर क्या बोलेंगे आप? असं नाही आहे. कसं आहे, बाळ एवढं कधी कधी फास्ट फूड, बाळ जसं झालं तसंच मी पोचलो, बाळ आपल्या याच्यामध्ये दिलं, बाळ चांगलं होतं. मग आपण ते नाळं वगैरे सेपरेट करून बघितलं तर तिच्या रक्तस्राव खूप होता. तेव्हापासून आपले प्रयत्न चालू झाले. एक मिनट सर, आपने थोड़ी देर पहले बोले कि मैं डॉक्टर भगवान नहीं रहते करके, बरोबर आहे. सही बात है ना? तो सर बॉडी जब यावर डॉक्टर मुरके यांना विचारले असता उपचार योग्य सुरू होता, पण निसर्ग कोणाच्या हातात नाही असे उत्तर दिल्याने त्यांना पुन्हा SRPF कर्मचाऱ्यांनी धारेवर धरले. रोक नहीं पा रहे, फिर वो क्या है? फिर अब नहीं. आपको पता नहीं चल रहा कि ब्लड कहाँ से निकल रहा, कहाँ से नहीं. ऐसा है. ये ऐसा कैसा हो रहा सर? वो लेडीज पूरी ब्लड से भर गई, आप ब्लड ही नहीं रोक पा रहे. आप भगवान नहीं है, ठीक है, मैं बिल्कुल मान्य करूँगा ये बात को, लेकिन सर आपको ये पता तो, डॉक्टर तो है आप, आपको पता चलना चाहिए. एक मिनट सर, मैं बोल रहा हूँ, आपको पता चलना चाहिए ना सर कि ब्लड कहाँ से निकल रहा है. वो लेडीज मरने के बाद भी ब्लड नहीं रुक रहा उसका, फिर ये क्या था? उसका ये क्या था? ये बता दो आप, ये क्या था बस बताओ आप मुझे. ठीक है, आप भगवान नहीं है, लेकिन सर ब्लड डेड होने के बाद, बॉडी डेड होने के बाद में वो लेडीज़ का ब्लड नहीं रुक रहा, वो आप ब्लड नहीं रोक पा रहे उसको. बैंडेज से मैं देख रहा हूँ, सांस रुकने के बाद फिर आप जाने के बाद रुकने को होना ना सर, फिर ब्लड क्यों नहीं रुक रहा? आप उसको रोक क्यों नहीं पा रहे थे? इसका रीज़न बता दीजिए आप. डिलीवरी के टाइम में कुछ ना कुछ अंदर से आपसे गलती हो, आप ये नहीं मान्य करेंगे कि मेरे से गलती होगी करके. कोई इंसान ये मान्य करता नहीं कि मेरे से, एक्सेप्ट भी नहीं करता हो कि मेरे से गलती होगी करके. आपकी बात को भी मैं दोहरा रहा हूँ. आपने बोले कि डॉक्टर भगवान नहीं रहता, लेकिन डॉक्टर तो है. लेकिन डॉक्टर तो है सर. आपको ये पता चलना चाहिए कि इसका ब्लड क्यों नहीं रुक रहा. लेडीज सर, आप सोचो, आप दूसरा प्रश्न मैं आपको ये करता कि बहुत से नॉर्मल डिलीवरी, चलो उनका सीजर होता तो बात अलग था सर. नॉर्मल डिलीवरी में औरत ने जान छोड़ दी, थोड़ा अलग लग रहा है. थोड़ा पहले भी नहीं, आपको समझाना नहीं आ रहा हमको, या हम समझ नहीं रहे. पेशंट नॉर्मल नॉर्मल में सर, नॉर्मल डिलीवरी में सर लेडीज डिलीवरी झालेली आहे.
जब डिलीवरी हो जाती है बच्चे को जो जोर से बोलिए सर, थोड़ा मास्क नीचे कर लिए सर, कोई बड़ी बात नहीं, अपने ही लोग हैं सब। बच्चे को जो ब्लड मिलता है माँ से जी। नाल के द्वारा ब्लड मिलता है हाँ। पूरा। जैसे वो नाल अलग हो गया वैसे वो गर्भपेशवी कड़क हो जाती है एकदम, यानी रक्तस्राव बंद करती है खुद ब खुद। ये नैसर्गिक प्रक्रिया है। कभी कभी ये नैसर्गिक प्रक्रिया में निसर्ग का साथ नहीं देता। सर हजारों में एक ही हो जा रहा, नहीं देखो ना, हजारों में एक है, लाखों में हो जा रहे, पिक्चर बना ले रहे, नॉर्मल डिलीवरी बच्चे से म्हणूनच त्याला दवाखान्यात आणल्या जाते ना, नाही तर घरी डिलिव्हरी केल्या वो कैसे लाते थे बताइए आप सर। बहुत प्रॉब्लेम वाली बात है कि सर आप समझा की नहीं बता रहे बरोबर। नाही त्यासाठी मी म्हणतो का आम्ही असतो, डॉक्टर आहे, सगळं कोशिश करूनही कधी कधी नाही वाचवत आहे। तेच तर मी तुम्हाला म्हणतो। हमारे लिए सर सब कुछ आप ही रहते, हम सब आपके ऊपर छोड़। डिलीवरी होने के बाद में रक्तस्राव उसमें कभी कभी रुका नहीं सकते। सब इंजेक्शन सब दवा देने के बाद भी कभी कभी नहीं रुकता है। वो रुकाने के लिए सब प्रयत्न करने के बावजूद, ब्लड लगाने के बावजूद जब नहीं होता, बीपी बहुत लो हो जाता है, तो उसको आईसीयू सेटअप में शिफ्ट करना पड़ता है। वो अपने आईसीयू सेटअप में शिफ्ट किया, बट वो थैली जो है गर्भ थैली, वो फिर भी अगर रक्तस्राव छोड़ नहीं रही है तो थैली निकालना पड़ता है। वो भी यहाँ किया, पूरे प्रयत्न किए, हर टाइप का ब्लड और एफएफपी वगैरह सब लगा के पूरे प्रयत्न हुए, पर वो पेशेंट अभी आज उनका यहाँ मृत्यु हो गया। और हम दूसरी बात, हम भगवान नहीं हैं, हम डॉक्टर हैं। कोई भी पेशेंट के लिए पूरा प्रयत्न करते, पेशेंट के साथ रहते, और सब उनके सामने हुआ है। सर एक बात पूछिए आप, एक मिनट सर, भगवान नहीं है, यही मैं बोल रहा हूँ। मुर्गी हॉस्पिटल थी तो वहाँ पे लाने के बाद यहाँ की तबीयत ठीक नहीं, ऐसा नहीं है, आरोप है, इस नहीं, पर क्या बोलेंगे आप? ऐसा नहीं है। देखो तबीयत अच्छी, उनकी जो बीपी डाउन था, जब तो अपन आईसीयू में शिफ्ट किया, बरं, जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा रूम मध्ये डिलिव्हरी झाली आहे। नाही, रूम डिलिव्हरी, एक मिनिट, ऑपरेशन थिएटरमध्ये डिलिव्हरी होत नसते। पेशंट लेबर रूममध्येही होऊ शकते, तसं काही हे नाही। बाळ आपलं जेवण, ते बाळ चांगलं आहे, बाळाने शी केलं असूनही बाळ चांगलं आहे। कधी कधी बाळही दगावतं। डॉक्टर उपस्थित नसताना बाळाचा जन्म झाला, डॉक्टर उपस्थित नसताना बाळाचा जन्म झाला, डॉक्टर नव्हतेच असाही यांचा आरोप आहे, इस पर क्या बोलेंगे आप? असं नाही आहे, कसं आहे, बाळ एवढं कधी कधी फास्ट फूड, बाळ जसं झालं तसंच मी पोचलो, बाळ आपल्या याच्यामध्ये दिलं, बाळ चांगलं होतं। मग आपण ते नाळ वगैरे सेपरेट करून बघितलं तर तिच्या रक्तस्राव खूप होता, तेव्हापासून आपले प्रयत्न चालू केले। एक मिनट सर, आपने थोड़ी देर पहले बोले कि मैं डॉक्टर भगवान नहीं रहते करके, बरोबर आहे, सही बात है ना? तो सर बॉडी एसआरपीएफ जवान पुरी यांच्या पत्नीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार आहे असा यावेळी आरोप करण्यात आला। रिम्स हॉस्पिटलच्या मुख्य महिला डॉक्टरांना विचारले असता महिलेला सिरियस परिस्थितीत डॉक्टर मुरके हॉस्पिटल येथून रिम्स हॉस्पिटलला ॲडमिट केले होते। तिला जेथून जास्त रक्तस्राव होत होता तेथे ऑपरेशन सुद्धा करण्यात आले, मात्र गर्भपिशवीच्या बाजूची काही जागा दिसत नसल्याने टाके मारणे अशक्य झाल्याने रक्तस्राव थांबू शकला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। हॉस्पिटलची कन्सल्टंट पॅनलवर आहे। जेव्हा मला कॉल करण्यात आला तेव्हा मी जेव्हा बघितलं की पेशंटला भरपूर ब्लिडिंग होत आहे, आम्ही बघितलं की कुठून जात आहे, खाल्लं पण कुठे दिसायला हे नव्हतं। एक दोन जिथे सर्वायकल स्टिच घेतले, पण जेव्हा पेशंटचं बीपी फॉल व्हायला लागलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही पेशंट इथे करण्याच्या आटोक्यात नाही आहे, हिला आयसीयूचा सेटअप लागणार आहे। तर आम्ही तसं रिलेटिव्हला सांगितलं की रक्तस्राव भरपूर जात आहे, तुम्हाला रक्ताची सोय करावी लागणार आहे। तर रिलेटिव्हनी ॲग्री केलं की आम्ही रक्ताची सोय करायला तयार आहे। नंतर आम्ही इथे आयसीयूमध्ये जेव्हा भरती केलं तेव्हा तिचं बीपी इंजेक्शन देऊनच नॉर ॲड्रेनालिनची ड्रीप देऊन थोडंफार आम्ही वर आणलं। त्याच्यानंतर परत बघितलं, आम्ही तिथे पॅकिंग करून आणलं होतं, रक्तस्राव होतच होता। रक्तस्राव नेमका कुठून होत आहे ते जेव्हा म्हणजे क्लिअर कट दिसत नव्हतं, तेव्हा मग आम्ही रिलेटिव्हची संमती घेतली की गरज पडल्यास आईचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला गर्भाशय पण काढण्याची गरज भासू शकते। तर रिलेटिव्ज अगदी तयार होते, त्यांनी हे सांगितलं की मॅडम तुम्हा सगळ्या टीमला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा।
त्याच्यानंतर आम्ही रक्त देऊन आणि तिचं गर्भाशय जेव्हा काढलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की खालून वरपर्यंत गर्भाशय त्या तिथे टिअर झालेलं होतं. म्हणजे ते गर्भाशय जे असतं सर्व्हिक्सपासून वरपर्यंत फाटलेलं होतं. त्यामुळे आमचा जो निर्णय होता ऑब्स्टॅटिक हिस्टेक्टॉमी करायचा तो निर्णय बरोबर ठरला. पण त्याच्यानंतर काय झालं की जेव्हा पेशंटला भरपूर ब्लड दिले आणि ती पेशंट नंतरही स्टेबल होती, युरिन यायला लागलं, इथपर्यंतचं मी ह्या पिक्चरमध्ये होती. नंतर आमचं पुढचं जे आहे आमच्या ICUचे डॉक्टर मॅनेज करत होते आणि आम्ही संपर्कात होतो. पेशंट कॉन्शियस आणि व्यवस्थित होती. ती रात्रीला पण बोलणं झालं, सकाळचं पण झालं. हे माझं ॲज अ गायनेकॉलॉजिस्ट माझं ओपिनियन आहे. मूर्ती हॉस्पिटलमधून नॉर्मल परिस्थितीमध्ये या ठिकाणी आल्या पेशंट नॉर्मल असती तर आम्ही तिकडनं डॅफोडिल हॉस्पिटलमधनं इथे शिफ्ट केलंच नसतं. पेशंटला रक्तस्राव झाल्यामुळेच कोणती पण नॉर्मल पेशंट आपण उल्लेख केला गर्भपिशवी फुटलेली होती त्याच्यामुळे ते आम्हाला जे वाटलं तिथे आम्ही ऑलरेडी शिवायचा प्रयत्न केलेला होता. तरी देखील तिथून जेव्हा रक्तस्राव येतच होतं तर रक्त इतकं गेल्यानंतर आम्ही ते अशासाठी आम्हाला बॅकअप ICUचा पाहिजे असतो. तर म्हणून आम्ही इथे शिफ्ट नॉर्मल पेशंट गर्भपिशवी फाटलेली ती मोठ्या हॉस्पिटलमधून त्याच परिस्थितीमध्ये आणलं. इथे गर्भपिशवी फाटलेली बरोबर. हे बघा ते खाल्लं दिसत नव्हतं आणि जे काही दिसत होतं आम्ही तिथे टाके दिले ते तरी पण टाके दिल्यानंतरही रक्त येत होतं. त्यामुळे आम्हाला क्वेश्चन मार्क होता. खालनं दिसत नाहीये वरनं काय. आमच्या ऑब्स्टेटिक मध्ये असंच असतं की समजा ब्लिडिंग होत असेल तर शेवटी आम्ही गर्भाशयाच्या कुठे फक्त सर्व्हिक्स हा भाग खाली दिसत असतो. वरचा जे आम्हाला दिसत होतं डोळ्याच्या समोर ते तिथेच मी शिवलं. पण त्याच्यानंतरही रक्त होतं तर मग क्वेश्चन मार्क येतो ना नुसतं. आणि आपण रक्ताचे प्रॉडक्ट देत होतो पण आपण समजा वरची टाकी जी असली ती फुल करत असलो आणि नळ सुरू असला तर ते कुठे जर न तर त्याचं आमचं पहिलं असतं की रक्त येणारं थांबवा. आहे की मोठ्या हॉस्पिटलमधूनच क्रिटिकल अवस्थेत आणलं असं म्हणू शकतो आपण. हे बघा कोणता पण पेशंट क्रिटिकल झाल्यानंतरच आम्ही रिम्समध्ये नॉर्मल डिलिव्हरी तर मी पण माझं हॉस्पिटल आहे तिथे करतो. आम्ही सगळेच गायनेकॉलॉजिस्ट करतो. आमचं हे युनिटच असं आहे की जेव्हा आम्ही इथे 12-15 कन्सल्टंट आहोत, आमची टीम आहे, ICUचा सेटअप आहे. कोणता पण पेशंट आम्ही चांगला पेशंट इथे आणतच नाही किंवा आमचे काही VIP पेशंट आहे आम्हाला माहिती असतं की पुढे असं होणार आहे तेव्हा आम्ही आणतो. हे सेटअपच आमचं त्याच्यासाठी आहे. आमच्याकडे येणारा पेशंट हा क्रिटिकलच इथे येत असतो. समज नातेवाईकांसह SRPF जवानांची संख्या वाढल्याने रिम्स हॉस्पिटलमध्ये तात्काळ राजापेठ पोलिसांना पाचारण करण्यात आले. मृतकाचे दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. मृतक महिलेला आधीच एक मुलगा आहे. त्यात आता एका गोंडस मुलीला तिने जन्म दिला. मात्र आता हीच अबोल निरागस मुलीला तिची आई न दिसताच आई पडद्याच्या आड गेली आणि लहान मुलीला ही आई सोडून गेल्याने SRPF जवान तुषार पुरीवर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.